नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अतिशय रंजक आणि वैविध्यपूर्ण माहितीच्या स्रोताचे विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आज आपल्याकडे असलेल्या या साहित्यामध्ये एकाच वेळी विज्ञानातील कुतूहल, भाषेतील व्याकरणाची ताकद आणि वटवाघळांसारख्या प्राण्याबद्दलची आश्चर्यकारक माहिती. हो, अगदी तेच. आणि यासोबतच जीवनात यशस्वी होण्यासाठीचे काही महत्त्वाचे धडेही यात दडलेले आहेत. वरवर पाहता हे विषय एकमेकांशी अजिबात संबंधित वाटत नाहीत, पण या सगळ्यांमधून एक समान धागा जातो. खरं तर तोच धागा आपल्याला आज पकडायचा आहे. या साहित्यातून केवळ माहिती गोळा करणं हा आपला उद्देश नाहीये. बरोबर. तर त्यामागील का आणि कसे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आजची ही चर्चा प्रामुख्याने एका गोष्टीवर केंद्रित असेल, प्रश्न विचारण्याची सवय कशी असावी आणि मिळालेल्या ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करावा. नक्कीच. चला, यावर सविस्तर चर्चा करूया, किंवा थोडक्यात सांगायचं तर लेट्स अनपॅक दिस. आजच्या या साहित्याची सुरुवात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या एका अतिशय सुंदर कवितेने होते. यात एक अत्यंत प्रभावी विचार मांडला आहे. असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. क्या बात आहे. म्हणजे ही ओळ वाचतानाच लक्षात येतं की शिकण्याच्या प्रक्रियेत चुकांचं स्वागत करणं किती गरजेचं आहे. लहानपणी आपण सारे चुका करत शिकतो, पण मोठे झाल्यावर आपण चुका करायला घाबरतो. अगदी बरोबर. आणि पर्यायाने नवीन काहीतरी शिकणंच थांबवतो. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ही कविता वरवर पाहता जरी लहान मुलांसाठी वाटत असली तरी ती कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्पर जिवंत ठेवण्याची आठवण करून देते. हो, कारण आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपले कुतूहल एका विशिष्ट चौकटीत अडकते. आपण सवयीने गोष्टी स्वीकारायला लागतो. पण ही कविता आपल्याला पुन्हा एकदा त्याच निरागस आणि मुक्त कुतूहलाकडे नेते. आणि या कवितेत जी उदाहरणे दिली आहेत ना, ती खूप विचार करायला लावणारी आहेत. म्हणजे बघा ना, कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, सापाची चाल वाकडी का, रात्रभर वटवाघुळे का फिरतात, किंवा सर्दीत नाक का गळते आणि खोकल्याची उबळ का येते. हे असे प्रश्न आहेत जे निसर्गातील आणि मानवी शरीरातील विसंगती किंवा वेगळेपणा टिपतात. हो, आपण नेहमीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण निसर्गातील या वेगळ्या रचनांमागे काहीतरी भक्कम वैज्ञानिक कारण असतंच. आणि जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर हे साधे वाटणारे प्रश्नच आपल्याला एका मोठ्या प्रवासाला घेऊन जातात. ही कविता फक्त इथवरच थांबत नाही. ती विश्वाच्या पसाऱ्यातही डोकावते. विश्वात आणखी जीवसृष्टी असेल का, माणसासारखा माणूस असेल का. बापरे, म्हणजे थेट खगोलशास्त्र आणि ॲस्ट्रोबायोलॉजी. अगदी. जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल प्रश्न विचारत नाही तोपर्यंत नवीन उत्तरे आणि नवीन शोध लागण्याची शक्यताच निर्माण होत नाही. प्रश्न विचारणे हा मानवी प्रगतीचा मूळ पाया आहे. हे आपण पाहिलं. याच साहित्यामध्ये पुढे जाऊन प्रश्न विचारण्याच्या कलेवर आणि संवादाच्या अचूकतेवर प्रकाश टाकला आहे. हा भाग खूप महत्वाचा आहे. नुसते प्रश्न विचारणे पुरेसे नसते, तर ते कसे विचारले जातात हे अधिक महत्वाचे ठरते. बरोबर. संवादातील गोंधळ कसा टाळावा याचे एक उत्तम आणि दैनंदिन जीवनातील उदाहरण यात दिले आहे. सतीश नावाच्या एका मुलाचं ते उदाहरण आहे. हो, सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे असा एक साधा निरोप द्यायचा असतो, पण तिथे संवादाची साखळी कशी तुटते हे पाहण्यासारखं आहे. मामा विचारतात, कोण जाणार आहे? उत्तर मिळतं, सतीश. मग ते विचारतात, कुठे जाणार आहे? उत्तर येतं, सिनेमाला. मग पुन्हा प्रश्न येतो, कधी जाणार आहे? आणि शेवटी उत्तर येतं, आज रात्री. म्हणजे बघा, एका साध्या माहितीसाठी संवादाचे 3 तुकडे झाले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या तुकड्यांमुळे केवळ वेळच वाया जात नाही, तर चुकीची माहिती पोहोचण्याची शक्यताही वाढते. नेमके हेच. जर मामाने कोण, कुठे आणि कधी जाणार आहे असा एकच परिपूर्ण आणि एकत्रित प्रश्न विचारला असता तर एकाच वेळी सर्व उत्तरे मिळाली असती. हो ना. आपण प्रश्न कसा विचारतो यावर आपल्याला काय उत्तर मिळणार आणि किती वेगाने मिळणार हे ठरत असतं. अचूक प्रश्न विचारणे हे अचूक उत्तर मिळवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आणि माहितीच्या या युगात डेटा मिळवणं कठीण नाहीये, पण योग्य प्रॉम्प्ट किंवा अचूक प्रश्न विचारता येणं हे एक मोठं कौशल्य बनलं आहे. अगदी अचूक बोललात.
मग अचूकतेचा हाच धागा पकडून आपण आता भाषेच्या व्याकरणाकडे वळूया. संवादात जशी प्रश्नांची अचूकता महत्वाची असते, तशीच भाषेच्या रचनेतही एका विशिष्ट घटकाची अचूकता अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा शब्दांचे समूह वापरतो, पण त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही. साहित्यामध्ये दिलेली उदाहरणं पाहूया. मुले क्रीडांगणावर किंवा आमचा कबड्डीचा संघ. आता हे वाचल्यावर लक्षात येतं की या वाक्यांमध्ये कर्ता आहे, कर्म आहे, पण तरीही वाक्य एखाद्या गोठलेल्या चित्रासारखं वाटतं. हो, त्यात कोणतीही हालचाल नाहीये. तर याचा नेमका अर्थ काय होतो? यावर एक अतिशय सुंदर भाषिक तत्वज्ञान मांडता येईल. वाक्य हे एका गाडीसारखं असतं आणि आपण जी उदाहरणे पाहिली ती इंजिन नसलेल्या गाडीसारखी आहेत. अच्छा. जोपर्यंत आपण मुले क्रीडांगणावर खेळतात किंवा आमचा कबड्डीचा संघ जिंकला असे म्हणत नाही, तोपर्यंत नेमकी कोणती कृती घडली हे समजत नाही. म्हणजे खेळतात किंवा जिंकला या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. बरोबर, ज्यांना आपण क्रियापद म्हणतो. या शब्दांमुळे त्या वाक्यात एक गती येते. म्हणजे एखाद्या वाक्याचा प्राणच जणू हे क्रियापद असते. त्याच्याशिवाय बाकीचे शब्द फक्त अर्थहीन माहितीचा साठा बनून राहतात. अगदी तंतोतंत. संवादात स्पष्टता आणि दिशा आणण्यासाठी कृती दर्शवणारे शब्द किती महत्वाचे आहेत हे यातून सिद्ध होते. जर क्रियापद नसेल तर माहिती कितीही असली तरी ती दिशाहीन ठरते. जसं आधीच्या उदाहरणात अपूर्ण प्रश्नांमुळे गोंधळ झाला, तसंच अपूर्ण वाक्यांमुळे संवादात मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. होय, भाषा ही संवादाचे माध्यम आहे आणि क्रियापद हे त्या माध्यमाचे सर्वात सक्रिय हत्यार आहे. इथून पुढचा भाग खूपच रंजक आहे. भाषेच्या या अचूक नियमांकडून आपण आता निसर्गाच्या एका अतिशय अचूक आणि अद्भुत रचनेकडे वळणार आहोत. तो वटवाघळांचा भाग. बरोबर. हो, सुरुवातीला आपण कवितेत पाहिलेला तो प्रश्न, रात्रभर वटवागळे का फिरतात, या साहित्यामध्ये वटवागळांबद्दल अतिशय सविस्तर आणि वैज्ञानिक माहिती दिली आहे. हा एक निशाचर प्राणी आहे. अनेकदा आपण वटवाघळांना फक्त काळ्या रंगाचे आणि भीतीदायक समजतो, पण यातील माहिती आपल्या अनेक गैरसमजांना छेद देते. खरंय, त्यांचे शरीर मऊ केसांनी आच्छादलेले असते आणि त्यांचे रंग पांढरे, लाल, तपकिरी, करडे किंवा काळे देखील असू शकतात. निसर्गातील ही विविधता थक्क करणारी आहे. पण यातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ते सस्तन प्राणी आहेत, पक्षी नाहीत. हो, आणि त्यांच्या पंखांची रचनाही पक्ष्यांसारखी पिसांची नसते. त्यांचे पंख म्हणजे पाठीच्या आणि पोटाच्या कातडीचाच एक विस्तार होऊन तयार झालेले असतात. निसर्गाने त्यांना उडण्यासाठी दिलेली ही एक अतिशय वेगळ्या प्रकारची उत्क्रांती आहे. ते संध्याकाळच्या संधिप्रकाशात आणि रात्री सक्रिय असतात. आणि दिवसा झोपतात. पण या साहित्यातील एका विशिष्ट माहितीने खरोखरच विचार करायला लावले. ती माहिती म्हणजे त्यांच्या झोपण्याच्या पद्धतीबद्दलची. यातून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. ते झाडाच्या फांदीला डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत टांगून कसे झोपतात? आणि ते खाली का पडत नाहीत? आपण जर उलटे लटकून राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो आणि आपण काही क्षणातच खाली पडू. हो, हा प्रश्न कोणत्याही इंजिनियरलाही चक्रावून टाकणार आहे. मग वटवाघळांचे स्नायू झोपेत असताना एवढा ताण कसा सहन करतात? स्रोतानुसार त्यांच्या मागच्या पायांची रचना वेगळी असते, बरोबर? अगदी बरोबर. याचं उत्तर त्यांच्या एका विशिष्ट लॉकिंग मेकॅनिझममध्ये दडलेले आहे. निसर्गाने त्यांना एक अशी शारीरिक रचना दिली आहे जी मानवी यंत्रांपेक्षाही अधिक प्रगत आहे. कसं काय? त्यांच्या पायांची बोटे आतल्या बाजूला वाकलेली असतात आणि नखे इतकी वाकडी असतात की जेव्हा ते एखाद्या फांदीला लटकतात तेव्हा त्यांच्या शरीराच्या वजनामुळेच त्यांच्या पायांच्या नसा आणि स्नायू फांदीभोवती घट्ट आवळले जातात. बापरे, म्हणजे लटकून राहण्यासाठी त्यांना कोणतीही ऊर्जा खर्च करावी लागत नाही? अजिबात नाही. उलट फांदी सोडण्यासाठी त्यांना स्नायूंवर ताण द्यावा लागतो. हे एक पॅसिव्ह लॉकिंग सिस्टम आहे. म्हणूनच झोपेतही ते झाडावरून खाली पडत नाहीत. खरोखरच उत्क्रांतीचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. पण वटवाघळांचे महत्त्व फक्त त्यांच्या या विचित्र रचनेपुरते मर्यादित नाहीये. नाही, या साहित्यात त्यांच्या व्यापक संदर्भावरही भर दिला आहे. हो, ते केवळ विचित्र प्राणी नाहीत, तर ते कीडभक्षक आहेत. शेतातील पिकांवरील कीड खाऊन ते पिकांचे होणारे नुकसान टाळतात आणि अशा प्रकारे ते पर्यावरणासाठी आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. जर वटवाघळे नसती तर कीटकांची संख्या इतकी वाढली असती की शेती करणे अशक्य झाले असते. ते एक प्रकारे नैसर्गिक पेस्ट कंट्रोल म्हणून काम करतात. मघाशी आपण जो कुतूहलाचा मुद्दा पाहिला तो इथे किती अचूक लागू होतो बघा. जर आपण वटवाघळांना फक्त अंधारातील भीतीदायक प्राणी मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असते
तर निसर्गातील त्यांचे हे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला कधीच समजले नसते. म्हणूनच असेच का आणि तसेच का हे प्रश्न विचारणे किती गरजेचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होते. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या मनातील अंधश्रद्धा दूर करतो. ज्ञानाची हीच ताकद असते. आणि याच प्रवासात सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आता एका अतिशय प्रेरणादायी परिच्छेदाकडे वळणार आहोत. जीवनात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी स्रोतामध्ये एक फॉर्म्युला दिला आहे. हो, या साहित्याने आपल्याला सुरुवातीला प्रश्न विचारायला शिकवलं, भाषेतील अचूकता समजावून सांगितली, निसर्गातील समतोल दाखवला आणि आता शेवटी यशाचा मार्ग दाखवला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते असं यात म्हटलंय, ध्यास आणि अभ्यास. हे दोन्ही शब्द दिसायला सोपे असले तरी त्यांचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे ध्यास म्हणजे त्या गोष्टीविषयीची एक प्रबळ इच्छा किंवा पॅशन. पण नुसता ध्यास असून भागत नाही, त्याला अभ्यासाची म्हणजे सरावाची जोड लागते. आणि नुसती ताकदही चालत नाही, तर शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कामातील अडचणी दूर होतात. बरोबर. वटवाघळाचंच उदाहरण घ्या ना. ते फांदीला लटकून राहण्यासाठी स्वतःची शक्ती खर्च करत नाहीत, तर त्यांच्या शरीरातील रचनेची युक्ती वापरतात. आपणही आपल्या कामात अशा स्मार्ट पद्धती शोधल्या पाहिजेत. आणि या यशाचा सूत्रातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे सातत्य. इच्छित ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. अर्ध्यावर प्रयत्न सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय. म्हणूनच यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. ही तीनही मूल्ये एकत्र आली की माणसाला ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या सखोल चर्चेतून आपण खरोखरच खूप काही शिकलो. साध्या प्रश्नांमधून कुतूहल जागे करण्यापासून ते क्रियापदाचे महत्त्व समजून घेण्यापर्यंत. आणि वटवाघळ्यांच्या अद्भुत शारीरिक रचनेपासून ते आयुष्यात यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या जिद्द आणि चिकाटीपर्यंत. एकाच साहित्यातून इतके पैलू उलगडणे हा एक भन्नाट अनुभव होता. नक्कीच. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी या साहित्यात लपलेल्या एका अतिशय मार्मिक सूचनेकडे मला सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. कोणती सूचना? या स्रोतामध्ये शिक्षकांसाठी एक सूचना आहे. वर्गात एक विज्ञान पेटी म्हणजे सायन्स बॉक्स ठेवावी, ज्यात विद्यार्थी त्यांचे प्रश्न टाकतील आणि शिक्षक त्याची उत्तरे देतील. अरे वा, ही खूपच छान संकल्पना आहे मुलांच्या मनातली कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी. होय, पण जाता जाता हा विचार करण्यासारखा आहे की आपण जसजसे मोठे होतो तसतशी आपली ही विज्ञान पेटी कुठे हरवून जाते. हा खरोखरच अंतर्मुख करणारा विचार आहे. आजच्या माहितीच्या युगात आपल्या मनात रोज पडणारे असे कोणते कुतूहलजनक प्रश्न आहेत जे आपण एका काल्पनिक विज्ञानपेटीत टाकून त्यांची उत्तरे शोधायला हवीत. कारण प्रश्न विचारणं थांबलं की शिकणं थांबतं. अगदी 100% खरे. आपल्या सर्वांनाच आपली स्वतःची एक विज्ञानपेटी पुन्हा एकदा शोधण्याची गरज आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. श्रोतेहो, ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद.